रताळे न उकडता झटपट रताळ्याची खीर कशी बनवायची आज आपण ते पाहणार आहोत। नमस्कार, मी अनिशाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी 2 रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्याचे आता आपण साल काढून घेणार आहोत। साल काढून घेतल्याच्या नंतर एकदम बारीक खिसणीने आपल्याला हे रताळे खिसून घ्यायचे आहेत। बारीक खिसणीने खिसल्यामुळे काय होतं, आपले रताळे पटकन शिजले जातात। त्याच्यामुळे बारीक खिसणीनेच इथे आपण खिसून घेणार आहोत। दोन्ही रताळे इथे मी खिसून घेत आहे। हा खीस आपला असा लालसर पडायला लागतो, त्याच्यामुळे यामध्ये लगेचच पाणी टाकून घ्यायचं आहे। 2 ते 3 पाण्याने हा खीस आपल्याला धुवून घ्यायचा आहे। पहिल्या पाण्यातून हा खीस मी चांगला पिळून काढला आहे। परत हे दुसरं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि या पाण्यातून देखील आपण हा खीस चांगला पिळून काढणार आहोत, म्हणजे याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे। या पद्धतीने चांगला असं पिळून आपल्याला काढायचा आहे। तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने मी खीस चांगला पिळून काढत आहे। कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। तूप गरम झालं की हा खीस आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। खीसमध्ये पाणी जर नसेल तर हा चांगला मोकळा सळसळीत तयार होतो। कढईला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आणि हा खीस याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, म्हणजे हा कढईला चिकटत नाही। चमच्याने आता आपण हे हलवून घेणार आहोत। गॅस एकदम आपल्याला कमी ठेवायचा आहे। 1 ते 2 मिनिटं हा खीस आपण चांगला भाजून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटं झाल्याच्या नंतर इथे मी छोटे 2 चमचे भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे, तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। भिजलेला साबुदाणा टाकल्यामुळे आपल्या खिरीला छान अशी टेस्ट येते आणि खीर आपली दाटसर तयार होते। साबुदाणा देखील याच्यातच आपण एखादा मिनिट भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे। इथे टोटल 3 वाटी मी दूध यामध्ये टाकलेलं आहे। थोडं थोडं करत यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे। हा खीस शिजण्यासाठी देखील थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे दूध थोडं मी जास्त टाकले। आणि ही खीर आहे ना, जास्त अशी घट्टसर आपल्याला शिजवायची नाही आहे, कारण हे थंड झाल्यावर घट्टसर होती। त्याच्यामुळे मिडियम अशीच आपल्याला ठेवायची आहे। 2 मिनिटं छान उकळी काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण साखर टाकणार आहोत। इथे मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। आता गोडीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकतात। परत एक 2 ते 3 मिनिटाची आपण उकळी काढून घेणार आहोत, म्हणजे आपला साबुदाणा आणि रताळ्याचा खीस चांगला शिजला जाईल। अजून 2 ते 3 मिनिटाची इथे मी उकळी काढून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपण वेलची पावडर टाकून घेणार आहोत। तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील यामध्ये टाकू शकतात। थोडीशी वेगळ्या पद्धतीने रताळ्याची खीर आपली तयार झालेली आहे। तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून पहा, खायला खूप छान लागते। हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।